नमस्कार, मी सुनीता. आज तुम्हाला अल्फ्रेड हिचकॉक दिग्दर्शित सस्पिशन या रोमॅन्टिक मानसशास्त्रीय थरारपट चित्रपटाची कथा सांगणार आहे. चित्रपटांच्या दुनियेत अल्फ्रेड हिचकॉक यांना सस्पेन्सचा बादशाह मानले जाते. त्यांच्या चित्रपटांची खासियत म्हणजे त्यांच्या कथानकातील गूढता, अनपेक्षित वळणं आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी मांडणी, जी सिनेमा पाहण्याचा अनुभव अधिक रोमांचक बनवते. सस्पिशन म्हणजे मराठीत संशय हे शीर्षक खूप अर्थपूर्ण आहे. हा चित्रपट बाहेर घडणाऱ्या घटनांपेक्षा मनात चालणाऱ्या संशयाच्या भावनेवर अधिक आधारित आहे. सोप्या शब्दात, एकदा मनात संशय निर्माण झाला की तो हळूहळू वाढत जाऊन माणसाच्या विचारांवर आणि नात्यांवर परिणाम करतो. हेच या शीर्षकातून स्पष्ट होते. हा चित्रपट एका श्रीमंत आणि थोड्या भोळ्या स्वभावाच्या मुलीभोवती फिरतो. लीना ही आई-वडिलांसोबत राहणारी शांत आणि अबोल मुलगी आहे. रेल्वे प्रवासात तिची भेट आकर्षक पण बेजबाबदार जॉनीशी होते आणि त्याच्या मोहक स्वभावामुळे ती त्याच्या प्रेमात पडते. लवकरच ते दोघं लग्न करतात. लग्नानंतर सुरुवातीला जॉनी आनंदी आणि विश्वासू वाटतो, पण हळूहळू त्याच्या वागण्यात काहीतरी संशयास्पद दिसू लागते. लीनाला कळते की जॉनीकडे स्थिर नोकरी नाही. ती त्याला नोकरी करण्यास भाग पाडते, पण तरीही त्याच्या सवयी बदलत नाहीत. तो कर्ज फेडण्यासाठी तिच्या वडिलांच्या मौल्यवान वस्तूही विकतो. शेवटी लीनाला समजते की जॉनीने पैशांची अफरातफर केली आहे आणि पैसे परत न केल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर एके दिवशी त्याच्या मित्राचा अचानक मृत्यू होतो. इथूनच लीनाच्या मनात भीती निर्माण होते. तिला वाटू लागते, जॉनी तिचा जीव घेण्याचा विचार तर करत नाही ना. सस्पिशन हा चित्रपट अल्फ्रेड हिचकॉक यांच्या दिग्दर्शन कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे. एका स्त्रीच्या मनात नवऱ्याबद्दल हळूहळू वाढत जाणारा संशय त्यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारला आहे. चुकीचा संशय आणि गैरसमज यामुळे आयुष्य बिघडू शकते, हा संदेश चित्रपट देतो. संगीतही सुरुवातीला हलके आणि मधुर वाटते, पण संशय वाढत जातो तसा त्याच धुनीचा स्वर अधिक गंभीर आणि तणावपूर्ण बनतो. जॉनी दुधाचा ग्लास घेऊन येतो त्या दृश्यात संगीत आणि चमकणारा ग्लास प्रेक्षकांच्या मनात विषाची शंका निर्माण करतो. तसेच मर्डर हा शब्द मर्डरर असं भासण्याचा प्रसंग लीनाची भीती आणखी तीव्र करतो. प्रकाश आणि सावल्यांचा सुंदर वापर करून सस्पेन्स अधिक वाढवला आहे. पटकथा हळूहळू उलगडत जाते आणि साध्या प्रसंगातूनही संशय निर्माण करते. या चित्रपटाची मुख्य थीम म्हणजे नात्यातील विश्वास आणि मनात वाढणारा संशय, जो माणसाला आतून अस्वस्थ करतो आणि वास्तव व कल्पना यामधील रेषा धूसर करतो. कॅरी ग्रँट यांनी साकारलेला जॉनी हा आकर्षक पण संशयास्पद पात्र आहे. त्याचा अभिनय गूढतेने भरलेला असल्यामुळे प्रेक्षक शेवटपर्यंत त्याच्यावर संशय घेत राहतात. बिकीच्या मृत्यूबाबतची शंका, ओल्ड विन हे टोपणनाव, दुधाचा ग्लास आणि शेवटच्या दृश्यात कड्याकाठी वेगाने धावणारी गाडी, या सगळ्यामुळे जॉनीचे खरे हेतू काय आहेत याबाबत अनिश्चितता कायम राहते. त्यामुळे चित्रपट शेवटपर्यंत थरार आणि तणाव टिकवून ठेवतो. जॉन फॉन्टेन यांनी सस्पिशन या चित्रपटात लीनाच्या मनातील भावविश्व अत्यंत प्रभावीपणे साकारले आहे. सुरुवातीला ती प्रेमात पडलेली, विश्वास ठेवणारी आणि थोडी भोळी वाटते, पण जॉनीच्या वागण्यात बदल दिसू लागल्यावर तिच्या मनात हळूहळू संशय निर्माण होतो. तिच्या मनात चालणारी भीती, शंका आणि विश्वास यांचा संघर्ष अत्यंत जिवंत आणि नैसर्गिक पद्धतीने साकारला आहे. प्रत्येक प्रसंगात तिचं मन द्विधावस्थेत दिसतं. एकीकडे नवऱ्यावरचं प्रेम आणि दुसरीकडे वाढत जाणारा संशय. या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशा आणखी थरारक कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा तुमच्या भेटीला येत आहे. नमस्कार.